वडिलांना बोललो की मला एक लास्ट चान्स द्या, काय मला काही करून मला बिझनेसच करायचे आणि असं नाही की मला एनर्जी ड्रिंकचा बिझनेस, मला काहीतरी ब्रँड बनवायचा होता माझा। मी खूप साऱ्या कंपन्यांना ट्राय केलं, मी नाही म्हणलं तरी 2 महिन्यात 27 कंपन्यांनी मला रिजेक्शन केलं। स्टार्टअप कसा असतो तिथून शिकलो आणि शार्क टँक इंडिया सीझन 3 मध्ये मी स्वतः आलो। माझा स्टार्टअप होता 5 ते 10 लाखाचा। जेवढ्या पण कंपन्या होत्या ऑडिशन द्यायला आलेली, सगळ्या कंपन्या एक 800 करोड, काही 200 करोड, काही 80 करोड। नमस्कार, मी देवेश महेश बोचरे, राहणार निगोज, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात निगोज हे गाव छोटंसं गाव आहे। मी होल्ड एनर्जी ड्रिंकचा फाउंडर आहे आणि रिसेंटलीच तुम्ही मला आता शार्क टँक इंडिया सीझन 3 मध्ये पाहिलं असेल। मित्रांनो, जेव्हा मी होल्ड एनर्जी ड्रिंकची जर्नी स्टार्ट करण्याच्या पहिलेची माझी जी जर्नी आहे ती सांगतो तुम्हाला। मी 10वीचं शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर 11वी 12वी गावामध्येच केली। बट मला काय पढाईमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, म्हणजे मी अभ्यासात, मला अजिबात अभ्यास आवडत नव्हता। असं नाही की मी हुशार नव्हतो, बट मला अभ्यासात आवड नव्हती। त्याच्यानंतर म्हणजे माझा पहिल्यापासून विचार होता की मला बिझनेस चालू करायचे काहीतरी। पहिल्यापासून माझं एकच होतं की बिझनेस, कारण वडील पण बिझनेस करत होते, मम्मी पण बिझनेसच करते, त्याच्यामुळे मला पहिल्यापासून बिझनेस करण्याचंच आवड होती। त्याच्यानंतर मी 12वी कंप्लीट केली। कोरोनाचा काळ चालू होता। कोरोनाच्या काळामध्ये काय आलं, मला असं काहीतरी करायचं होतं कोरोनाच्या नंतर। बट पप्पा बोलले की डी फार्मसीला ॲडमिशन घे, कारण त्यावेळेस मेडिकलचं खूप हे फॅड होतं की अरे मेडिकलला ॲडमिशन घे, मेडिकल खूप चालते। सगळं बंद झालं, पण मेडिकल अजिबात बंद नाही, तुम्हाला बाकी सगळं बंद झाले, सगळे व्यवसाय ठप्प पडलेत, फक्त मेडिकल चालू आहे। मग त्याच्यामुळे मी वडिलांनी सांगितल्यामुळे मी मेडिकलला डी फार्मसीला ॲडमिशन घेतलं कर्जुले हरियाला। बट तिथे 1 वर्षाने मी ड्रॉप आउट केलं, कारण मला डी फार्मसीमध्ये अजिबात पण इंटरेस्ट नव्हता। मी डी फार्मसीचं ड्रॉप आउट केलं हे वडिलांना माहीतसुद्धा नव्हतं। मी 2 महिन्यानंतर वडिलांना सांगितलं की पप्पा मी असं असं केलं आहे आणि आत्ता मला काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे। मला वडील बोलले की नाही, तू परत ॲडमिशन घे, काय असेल सेकंड इयर कंप्लीट कर आणि तू मेडिकलच टाक। बट मी वडिलांना बोललो की मला एक लास्ट चान्स द्या, काय मला काही करून मला बिझनेसच करायचे आणि असं नाही की मला एनर्जी ड्रिंकचाच बिझनेस, मला काहीतरी ब्रँड बनवायचा होता माझा। त्याच्यामुळे मी काय केलं, खूप सर्च करत होतो। मला असं नाही की मॅन्युफॅक्चरिंगमध्येच जायचं होतं, फक्त मला काय की एक आपला ब्रँड बनला पाहिजे, आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये ऑल ओव्हर इंडिया ग्लोबली चाललं पाहिजे। त्या हिशोबाने मी होल्ड एनर्जी ड्रिंकची खूप रिसर्च करत होतो। मी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बघितले, ऑइलचा बिझनेस बघितला, त्याच्यानंतर पाईपचा बिझनेस बघितला, खूप सारे मॅन्युफॅक्चरिंग मोठमोठे बिझनेस बघितले। बट त्यांना सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट लागत होती 1.5 CR 2 CR या हिशोबात। बट मला कमी याच्यात बिझनेस चालू करायचा होता, म्हणून मी काय केलं, खूप रिसर्च केलं। मग त्याच्यानंतर मी यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघितले, क्रोमला रिसर्च केलं। मला खूप रिसर्च केल्याच्यानंतर कळलं की अरे एनर्जी ड्रिंकचा हा बिझनेस आहे ना, कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण होऊ शकतो आणि कमी याच्यात पण चालू होऊ शकतं। त्याच्यानंतर मी मग एनर्जी ड्रिंकची पूर्ण माहिती घ्यायला लागलो की इंडियामध्ये त्याचं मार्केट कॅप किती आहे, ग्लोबली मार्केट कॅप किती आहे, आपलं ब्रँड कसं बनवू शकतं, आपण बाकीच्या कॉम्पिटिटरनुसार आपण पुढे कसं जाऊ शकतो, त्यांना बीट कसं करू शकतो, ही मी रिसर्च चालू केली। मग एक 3-4 महिन्यानंतर मी माझी जे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन वगैरे ते चालू केलं मी आणि सगळी डॉक्युमेंटेशन वगैरे प्रोसेस चालू केली। त्याच्यानंतर मी मॅन्युफॅक्चरिंग शोधायला गुगलवर रिसर्च करत होतो की मॅन्युफॅक्चर आपल्या ब्रँडचं कोण बनवून देईल। मी खूप साऱ्या कंपन्यांना ट्राय केलं, मी नाही म्हणलं तरी 2 महिन्यात 27 कंपन्यांनी मला रिजेक्शन केलं। कारण का, त्यांची मिनिमम क्वांटिटी असायची 3 लाख कॅन, म्हणजे मिनिमम आपल्याला 60 to 70 लाख इन्व्हेस्ट करावं लागत होते त्यात। मला तो एक 5 ते 10 लाखामध्ये बिझनेस चालू करायचा होता। मग मी काय केलं की एक पटेल बिव्हरेजेस म्हणून होते, वडोदराची कंपनी होती गुजरातची, त्यांना मी पहिले पण अप्रोच केलं होतं, त्यांच्या मॅनेजरनी नाही बोलले होते। बट मी त्यांच्या डायरेक्ट ओनरचं कॉन्टॅक्ट काढलं कंपनी थ्रू। ते काय केलं, गुगलला गेलो, कंपनीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, तिथे सगळे त्यांचे ईमेल ID कॉन्टॅक्ट्स वगैरे असतात। मग मी मालकाचा नंबर काढला डायरेक्टली, त्या मालकाला कॉल केला की सर असं असं आहे आणि मला माझ्या ब्रँडचं एनर्जी ड्रिंकचा ब्रँड लॉन्च करायचे, तुम्ही मला कृपया काही करा, हेल्प करा। मग ते बोलले की ये वडोदराला, आपण काय असेल ते बोलू आणि त्याच्यानंतर डिस्कस करू। मग मी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच वडोदराला गेलो। मग तेथे आमचं पूर्ण डिस्कशन झालं की सर कसं काय, ते पण मिनिमम क्वांटिटी करून देत नाही। बट त्यांनी माझ्याकडे पाहून, माझा स्टार्टअपकडे पाहून त्यांना एक वाटलं की हा काहीतरी करू शकतो। त्याच्यानंतर ते बोलले की हो मी देईल करून, फक्त तुझ्यासाठी, पण एवढी कमी क्वांटिटी मी कधीच करत नाही।
ते बोलले की रेडी झाले ते तेवढ्या क्वांटिटीत कमी करायला. मग त्याच्यानंतर काय केलं, माझी पॅकेजिंग आली. पॅकेजिंगला मी बघत होतो, पॅकेजिंग मिनिमम लागायचे 40,000 50,000, काही तर एजन्सीनी मला 2-2 3-3 लाख रुपये सांगितले होते. माझा एक मित्र होता ग्राफिक डिझायनर, मग मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं की त्याला बोललो की अरे असं असं आहे, आपल्याला पॅकेजिंग करायचं. तो बोलला की अरे मला पॅकेजिंग जमत नाही, पण आपण ट्राय करू. त्याला बोललो हा जे ट्राय करू, काय होईल ते होईल. मग मी काय केलं की जे संजय सर होते पटेल ब्युरेजेस, त्यांच्याकडून स्लीवची साईज घेतली माझ्या एक, की आपल्या कॅनवर जी स्लीव लागते ना त्याची साईज घेतली, की त्याच्यात किती काय कसं डाटा बसेल त्यांच्याकडून माहिती घेतली मी, आणि आम्ही दोघांनी काम चालू केलं. आम्ही जेव्हा काम चालू केलं त्याच्या 2 दिवसाच्यात आमचं पूर्ण होल्ड एनर्जी ड्रिंकचा लोगो वगैरे पूर्ण म्हणजे टोटली 2 दिवसातच पूर्ण डन झालं. आम्ही जेव्हा पॅकेजिंग दाखवली ना, म्हणजे शार्क टँक इंडिया सीझन 3मध्ये पण विनीता सिंग बोलली की आम्हाला असं वाटलं की पॅकेजिंगला 3 ते 4 लाख रुपये घातलेत, बट ती पॅकेजिंग मी झिरो कॉस्टमध्ये केली. इन हाऊसिंग केल्यामुळे ती फ्री ऑफ कॉस्ट झाली. त्याच्यानंतर आली मार्केटिंगची गोष्ट. प्रोडक्ट वगैरे सगळं रेडी झालं, स्लीव वगैरे बनवायला दिले. नंतर त्याच्या बॉक्सची रिक्वायरमेंट आली, बॉक्सचे जे सप्लायर होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यानंतर जे त्याच्या आतमध्ये रेसिपी ती बनवायला दिली. आपली रेसिपी ऑस्ट्रेलियावरून दुसऱ्या कंट्रीमधून येते. रेसिपी बनवल्याच्यानंतर मग फिलिंगची वगैरे हे आली. बट त्याच्या पहिले मी काय केलं, डिस्ट्रीब्युटर शोधायला चालू केलं की आपलं मार्केटमध्ये कुठे कुठे जायचं, कसं जायचं, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कसं असतं काय ते समजून घेतलं. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी मी होल्ड एनर्जी ड्रिंकला सुरुवात केली. मागच्या वर्षी करेक्ट 19 एप्रिलला मी होल्ड एनर्जी ड्रिंकची सुरुवात केली होती, आणि आज 28 एप्रिल कंप्लीट 1 वर्ष झाले मला आत्ता होल्ड एनर्जी ड्रिंकला सुरुवात करून. ज्यावेळेस मी चालू केलं, पहिली जी बॅच काढली 600 बॉक्सची काढली होती मी. जेव्हा मी डिस्ट्रीब्युटरकडे जायचो मला डायरेक्टली नकार द्यायची, कारण का ते बोलायचे की तुमचं काही ब्रँड नाही, तुमचं प्रोडक्ट मी मार्केटमध्ये का ठेवू. मग आम्ही काय केलं, काही स्कीम वगैरे लावल्या, स्कीम लावून मग ते पुश केलं मार्केटमध्ये प्रोडक्ट. आणि माझी चुकी काय झाली, पहिल्यांदा ज्यावेळेस मी मार्केटमध्ये लॉन्च केलं ना, माझी सर्वात मोठी चुकी काय झाली, मी प्रत्येक ठिकाणी जायचं बघितलं. तुम्ही कधी पण, मी एक म्हणजे माहिती देऊ इच्छितो की तुम्ही काय करा, पुणे जिल्हा घेतला ना, पुण्यातच तुम्ही पूर्ण मार्केटिंग करा तुमच्या प्रोडक्टची. त्याच्यानंतर तुम्ही दुसरे मुंबईमध्ये ट्राय करा. जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जायचा विचार केला तर तुमचं प्रोडक्ट निश्चितपणे फेल होण्याची शक्यता, म्हणजे 90% फेल होण्याची शक्यता आहे. कारण काय होतं, आपल्याला वाटतं की अरे आपण पुण्यात पण जाऊ, मुंबईत पण जाऊ, नाशिकमध्ये पण जाऊ, पण तुम्ही पहिले पुणे ट्राय करा, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. जी माझी चूक झाली होती त्याच्यामुळे मी खूप लॉस झाला. मी प्रत्येक ठिकाणी जायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे माझ्या प्रोडक्टची डिमांड पण थोडी कमी झाली होती. त्याच्यानंतर मला ती चूक लक्षात आल्याच्यानंतर मी मग फक्त नाशिकच टार्गेट केलं. नाशिक झाल्याच्यानंतर मी मुंबई टार्गेट केलं. त्याच्यानंतर मी 2 महिने झाले, मला असंच मी जेवत होतो आणि असंच स्क्रोल करत होतो यूट्यूबला व्हिडिओज, की असं बिझनेसचेच व्हिडिओ बघत होतो, मार्केटिंग कशी करायची, कमी खर्चात मार्केटिंग कशी झाली ते बघत होतो. बट ते बघता बघता मला आलं ॲप्लाय फॉर शार्क टँक इंडिया सीझन 3. आणि मी जेव्हा मग शार्क टँक इंडिया सीझन 3चं ॲप्लिकेशन ओपन केलं, तिथून पुढे माझी पूर्ण जर्नी आणि माझं म्हणजे जे होल्ड एनर्जी ड्रिंक एक स्टेज पाहिजे होती, ती होल्ड एनर्जी ड्रिंकला एक स्टेज भेटली. आणि आज शार्क टँक इंडिया सीझन 3मुळे होल्ड एनर्जी ड्रिंक आज 5 देशामध्ये अवेलेबल आहे. जेव्हा मी ॲप्लाय केलं, मी असंच बेसिक फॉर्म आता पहिला जो फॉर्म असतो ना शार्क टँक इंडिया सीझन 3, एक बेसिक फॉर्म असतो, नेम, तुमचं ॲड्रेस वगैरे, कुठे राहतं आणि बिझनेस स्टार्टअप काय तुमचा. त्याच्यानंतर त्यांचा मेल येतो की तुम्ही फर्स्ट सेशन हे झालं, कंप्लीट केलं, आता तुम्ही सेकंड फेजला गेले. सेकंड फेजला काय होतं, 17 पेजेसचा फॉर्म होता. तुमचा बिझनेस काय आहे, तुम्ही कसा केला, तुमचे कॉम्पिटिटर कोण आहे, तुम्ही का केला, तुम्ही कशा परिस्थितीमध्ये केला, हे त्यांना सांगायचं असतं. मग त्याचा सेकंड फॉर्म पण ते सॉर्ट करतात. सेकंड फॉर्म पार झाल्याच्यानंतर थर्ड फॉर्म येतो. थर्ड फॉर्म असतो एक 22 पेजेसचा. त्याच्यात काय असतं, तुम्हाला शार्क्स कोणता पाहिजे, का पाहिजे, तुम्हाला इक्विटी किती डायल्यूट करायची, तुम्ही समजा तुम्हाला अमन गुप्ता हा शार्क्स पाहिजे, तर तो तुम्हाला का पाहिजे आणि त्याच्याकडून तुम्हाला काय मदत होईल आणि तुम्ही त्याच्याकडून काय एक्सपेक्टेशन करता, हा त्याच्यात डिटेल्स फॉर्म भरायचा होता. आणि त्याच्यात एक 3 मिनिटचं पिच डेक लिहून पाठवायचं होतं आणि शूट करून पाठवायचं होतं. मी खरं सांगतो मित्रांनो, जे पिच डेक होतं ना, मी करेक्ट ते पिच डेक 151 वेळा शूट केलं. त्याच्यानंतर लास्ट पिच डेक 3 मिनिटचं फायनल केलं आणि ते क्रॉप करून मी पाठवलं शार्क टँक इंडियाला.
तो फॉर्म फिल केला. त्याच्या 1 वीक नंतर थर्ड फेज त्यांचा मेल आला की अरे तुम्ही थर्ड फेज कंप्लीट केला आहे, आता नेक्स्ट फेजला आमची शार्क टँक इंडिया सीझन 3ची टीम तुम्हाला रीच आउट करेल. मग त्याच्यानंतर काय आलं, त्यांचा कॉल आला मला की तुमचं ह्या तारखेला तुमचं ऑडिशन आहे मुंबईला, विलेपार्लेला ऑडिशन होतं माझं. मग मी इथून सकाळी पहाटे 6ला निघालो ऑडिशनसाठी. ते ऑडिशनला गेलो. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, म्हणजे ज्यावेळेस मी ऑडिशनला गेलो ना, सगळ्या कंपन्या होत्या माझ्याबरोबर. माझा स्टार्टअप होता 5 ते 10 लाखाचा. जेवढ्या पण कंपन्या होत्या ऑडिशन द्यायला आलेली, सगळ्या कंपन्या, एक 800 करोड, काही 200 करोड, काही 80 करोड, काही 50 करोड, एक कंपनी ते 1000 करोडच्या वरती होती. मी माझ्याबरोबर 2 मित्र होते माझे, तेजस आणि अनिकेत. मग मी काय विचार केला, अरे आपलं तर काय यांच्यात जमायचं नाही, आपण विदाऊट ऑडिशन देता निघून जाऊ. मी खाली दरवाजापर्यंत गेलो, पण तेवढंच माझा नंबर आला की ते बोलले की यार तुमचा नंबर आला आहे. मी मित्रांना बोललो की चला आपण नाही थांबायचं ते, कारण मला तर नाही वाटत आपलं सिलेक्शन होईल. ज्यावेळेस काय आलं, शार्क टँकची एक रूम होती अशी, आणि त्या रूमच्या बाहेर असं बसलेलो आम्ही, आणि पुढे एक पिच चालू होतं शार्क टँकचं. ते फुल नॉनस्टॉप इंग्लिशमध्ये चालू होतं. अरे यार म्हणलं आपल्याला ते एवढं येत नाही, आता कसं करायचं. 1 तास त्यांचं पिच ऐकलं मी, मला तर काहीच आयडिया नव्हती रेव्हेन्यू वगैरे कसं काय. मग नंबर आला माझा. मी स्टँडी वगैरे नेलं होतं, ते पूर्ण सेटअप केला ऑडिशनसाठी. आणि त्याच्यानंतर काय आलं, मी पिच जे पाठ केलं होतं ना, सर बोलले जे शार्क टँक इंडिया सीझन 3 चालवतात, ज्यांनी इंडियामध्ये आणलं शार्क टँक इंडिया सीझन 3, बिमल उन्नीकृष्णन म्हणून, ते बोलले की पिच बाजूला राहू दे, मला तुझी स्टोरी ऐकायची सगळी. मी त्यांना, मला काय झालं आय डोंट नो, की मी तिथे पूर्ण माझी स्टोरी सांगितली, रिअल लाईफ काय झालं, कसं झालं, मी डी फार्मसी का सोडलं, मी बिझनेस स्टार्ट कसा केला, A to Z स्टोरी सांगितली. त्याच्यानंतर मी रात्रीच तिथून निघलो, मुंबईवरून निघोजला आलो. त्याच्यानंतर मला टेन्शन की अरे शार्क टँकला सिलेक्शन होतं आहे की नाही. आणि येता येता काय आलं, माझी घाटामध्ये गाडीच पंक्चर झाली रात्री 3 वाजता. म्हणलं नशीबच खराब आहे आपलं, काय शार्क टँकला सिलेक्शन होणं तर म्हणजे मुश्किलच आहे. म्हणजे मला 99.99% होतं की आपलं सिलेक्शन नाही होणार. का? कारण बाकीचे कॉम्पिटिटर बघून. बट 1-2 आठवडे गेले आणि ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये मला शार्क टँकचा मेल आला की तुमचं सिलेक्शन नाही आलं, बट तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला 23 ऑक्टोबर ते 23 डिसेंबरपर्यंत अवेलेबल राहावं लागेल शूटिंगसाठी. मी बोललो तर मी तर अवेलेबलच आहे. आणि मला बोललो तर आता काय सिलेक्शन नाही व्हायचं, कारण यांचा असा फोन आला आहे, म्हणजे सिलेक्शन तर काय होणार नाही. बट ऑगस्टच्या पहिल्याच वीकमध्ये मला मेल आला, दुसऱ्या वीकमध्ये, की सर कॉंग्रॅच्युलेशन देवेश की तुमचं शार्क टँक इंडिया सीझन 3मध्ये सिलेक्शन झालं. ज्यावेळेस सिलेक्शन झालं ना, म्हणजे माझी खुशी एवढी झाली की मी मम्मीला पप्पाला सांगितलं की माझं शार्क टँक इंडिया सीझन 3मध्ये सिलेक्शन झालं आहे. मी एवढं खुश होतो, कारण शार्क टँक इंडिया सीझन 3मध्ये मिनिमम ॲप्लिकेशन येतात, पण 4 ते 5 लाख ॲप्लिकेशन येतात. तिच्यातले फक्त सिलेक्ट होतात 150 ते 200 लोक. 150 ते 200 स्टार्टअपच सिलेक्ट करतात 4 ते 5 लाख लोकांमधून. मी एवढं खुश होतो की शार्क टँक इंडिया सीझन 3, मी शार्क टँक सीझन 1मध्ये बघितलं होतं की स्टार्टअप कसा असतो, तिथून शिकलो, आणि शार्क टँक इंडिया सीझन 3मध्ये मी स्वतः आलो. त्याच्यानंतर मग माझी पहिल्याच दिवशी जेव्हा शार्क टँकची शूटिंग चालू झाली 23 ऑक्टोबरला मी मुंबईला गेलो. त्यावेळेस गणपती बसलेले होते आपले. ज्यावेळेस मी शार्क टँकच्या सेटवर पोहोचलो, तिथे पहिले आपल्याला पूर्ण पिच डेक लिहून देतात, की आपलं पिच डेक घेतात 3 मिनिटचं, कसं लिहिलं काय. त्याच्यानंतर तुमचं पिच डेक वगैरे बनवून घेतात ते, की ते बनवून देतात तुम्हाला की शार्क टँक तिथे कसं बोलायचं काय. तुमची रिहर्सल होते 5 ते 6 दिवस, की तुम्ही कसं बोललं पाहिजे, काय कंपनीचं रेव्हेन्यूशन काय आहे, कंपनी ग्रो कशी करते काय वगैरे सगळं हे केलं जातं. सगळ्यांना वाटतं शार्क टँक इंडिया स्क्रिप्टेड आहे, बट असं काहीही नसतं. रिटेक पण होत नाही, काहीच नाही. शार्क टँक हे पूर्णपणे डायरेक्ट शार्क्सला पण माहीत नसतं की पुढचा कंटेस्टंट कोण येणार आहे. माझी रिहर्सल वगैरे झाली. रिहर्सलच्या वेळेस मी डायरेक्ट ब्लँक झालो पूर्ण. माझ्या पुढे 25 जण बसलेले शार्क टँकच्या टीमचे. मी पूर्ण ब्लँक झालो, मला काही सुचेना. बट मी 2-3 दिवस रिहर्सल करून मला प्रॅक्टिस झाली. त्याच्यानंतर लास्ट स्टेज आली, डायरेक्ट शार्क्ससमोर माझं पिच होतं. त्याच्यानंतर काय आलं, माझी कारनी एंट्री होती, त्याच्यामुळे माझा शूट लास्ट घेतला डायरेक्ट. मी कारनी एंट्री वगैरे केली शूटच्या सेटवरती. जेव्हा मी एंट्री केली, मला एक दडपण होतं, बट मी एकदम स्पष्टपणे सगळं बोललो. माझी शूटिंग चालली होती शार्क टँकमध्ये 2 तास करेक्टली. त्याच्यातली फक्त 15 मिनिटच तुम्हाला लाईव्ह दाखवली असेल. त्याच्यानंतर मी जी शूटिंग वगैरे झाली, मला एक्सपेक्ट पण नव्हतं की 3 महिन्याच्या स्टार्टअपला फंडिंग भेटेल शार्क टँक इंडिया सीझन 3मध्ये. बट मला अमन गुप्ता, बोटचे फाउंडर अमन गुप्ता यांनी माझ्यावर ट्रस्ट दाखवून मला फंडिंग ऑफर केली 1 करोडच्या व्हॅल्युएशनवर.
त्याच्यानंतर माझं ऑक्टोबरमध्ये शूट झाला कंप्लीट. त्याच्यानंतर मी प्रोडक्शन पूर्णपणे बंद केलं. मी म्हणजे शार्क टँकच्या शोनंतर प्रोडक्शन चालू करायचं प्लॅन केला. मग शार्क टँकचं जेव्हा माझं शोची डेट आली मला की 13 फेब्रुवारीला तुमचा शो रिलीज होणार आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा 13 फेब्रुवारीला माझा शो रिलीज झाला, मला एवढे इन्व्हेस्टरचे कॉल्स यायला लागले. मला डेली शार्क टँकच्या नंतर डेलीचे 3,000 ते 4,000 कॉल डेली यायचे. मी अक्षरशः 2 दिवस सलाईन लावून होतो आणि मोबाईल स्विच ऑफ करून बसलो होतो एवढी. आणि शार्क टँक जेव्हा माझा शो रिलीज झाला ना, माझी कंपनी मी 5 ते 10 लाख इन्व्हेस्ट केले होते. आज त्या 10 लाखाची व्हॅल्युएशन आहे 12.5 करोड. मी आता जी मागची डील क्लोज केली, अमननी मला डील दिली होती 1 करोडच्या व्हॅल्युएशनवर. आज मी मागच्या आठवड्यात डील क्लोज केली 12.5 करोडच्या व्हॅल्युएशनवर. आणि मला खात्री आहे की मी 2 वर्षाच्या आत 200 ते 300 करोडचा टप्पा कसा पण पार करेल. आणि त्याच्यानंतर काय आलं, मला अक्षरशः आज म्हणजे शार्क टँकच्या पहिले माझा सेल होता 5 ते 6 लाख रुपये अक्षरशः. आणि आज माझा मंथली सेल आहे 1.5 करोड ते 2 करोड. आज आपलं होल्ड एनर्जी ड्रिंकचं प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया पण चालतं. त्याच्यानंतर दुबई, इराण, सौदी अरेबिया, नेपाळ, भूटान या 5 देशांमध्ये पण आपण एक्सपोर्ट करतो. जी पहिले मी होतो ना, म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की पहिले मी एवढे भांडण वगैरे करायचो की असं काहीच नव्हतं. मला बिझनेस करेल, मला गॅरंटी नव्हती की मी बिझनेस वगैरे करेल. पण जेव्हा मी जी जर्नी शार्क टँक इंडिया बघायला लागलो, जो स्टॉक बघायला लागलो, जर्नी बघायला लागलो, त्याच्यानंतर माझ्यात एक बिझनेसची इन्स्पिरेशन आली. त्याच्यानंतर मी खूप एवढा विचार करायचो, खूप अभ्यास स्टडी केला बिझनेसवरती कसं काय करायचं. आणि मी तुम्हाला मित्रांनो एवढं सांगतो की जेव्हा पण तुम्ही विचार करत नका राहू नुसता बिझनेसमध्ये. आपल्या इंडियामध्ये 140 करोड लोक आहे. प्रत्येकाच्या दिमागमध्ये मिनिटाला 10 आयडिया येतात की हे करायचे ते करायचे. पण तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट कराल तेव्हाच तो स्टार्टअप रियालिटीमध्ये उतरतो. स्टार्टिंगला तुमचं बर्न होणार हे निश्चित आहे. कोणताही स्टार्टअप स्टार्टिंगला डायरेक्ट प्रॉफिटेबल जात नाही. पण तुम्ही जो विचार कराल तो पहिला एक्झिक्यूट करा, त्याच्यानंतर तुमचा स्टार्टअप सक्सेसफुल होईल. आणि मी एक सांगतो की जेव्हा तुम्हाला कॉल येतात की तुम्ही स्टार्टअप चालू केल्याच्यानंतर की अरे आमचा पॅक घ्या, आम्ही तुम्हाला एवढे डिस्ट्रीब्युशन बिल्ड करून देऊ, तुम्हाला असं करून देऊ, हे सगळं कशातही पडू नका. तुम्हाला कोणीही सेल्स आणून देत नाही. तुम्हाला स्वतः पडावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही सेल जनरेट करू शकता. तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर बसून धंदा करू शकत नाही. आणि तुमच्यात जी आग आहे ना तीच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. असं नाही की तुम्ही जो असा विचार करसाल तेच घडेल. तुमच्या याच्यात एवढ्या स्ट्रगल लाईफमध्ये, तुमच्या एवढ्या जर्नीमध्ये एवढ्या अडचणी येतील, एवढे प्रॉब्लेम्स येतील ना, पण ती फेस करण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे आणि तुम्ही त्याचं सोल्युशन तुम्ही स्वतः काढलं पाहिजे. एवढंच मी सांगतो. आणि मी जो स्टॉकचे खरंच आभार मानतो की मी यांच्या जो स्टॉकमुळे खूप लोकांपर्यंत पोहोचलो. मला एक फेम पण भेटला आणि माझं प्रोडक्ट पण खूप लोकांपर्यंत रीच झालं. त्याच्यामुळे जो स्टॉकचे मी मनापासून आभार मानतो. जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे, पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाही येत. इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागता. आता आपण हे सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप सोबत. या जाणूया त्या 3 गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ॲप पासून वेगळं बनवतात. सर्वात प्रथम, टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर, म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता. 2, तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत. 3, कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट, ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो. 1 मिलियनहून जास्त लोक डेली जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत. तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्स सोबत. आता जॉईन करा जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.